नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तिरुमला केवळ देशातच नव्हे तर विदेशात देखील बीड जिल्ह्याचं नाव गाजवणारा एक टॉपचा ब्रँड द कुटे ग्रुप अर्थात सुरेश कुटे, अर्चना कुटे यांनी मिळून उभा केलेलं हे साम्राज्य अचानक एका आयटी रेडमुळे ढासळणार आहे का? निश्चितच नाही. सुरेश कुटे यांची सुरुवात ज्या पतसंस्थेपासून झाली किंवा त्याचं रूपांतर नंतर त्यांनी ज्ञानराधा नावाच्या एका पतसंस्थेत केलं. ती ज्ञानराधा मधील पैसा जो ठेवीदारांचा पैसा आहे तो पैसा तिरुमला ग्रुपमध्ये वापरला जातो का? तिथं असलेल्या 1000-2000च्या ठेवीमुळे तिरुमला ग्रुप एवढा मोठा पसारा पसरू शकलाय का? कुटे हे मराठा आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय का? काही जैन किंवा मारवाडी जे स्पर्धक आहेत किंवा उद्योजक आहेत ते कुटेंना टार्गेट करतायत का? या आणि अशा चर्चा गेल्या 2 दिवसापासून सुरू आहेत. नेमकी काय खरी परिस्थिती आहे याची माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच आज आपल्यासमोर सविस्तर या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहोत. सुरेश कुटे यांचे वडील ज्ञानोबा नाथूबा कुटे यांचा कापड विक्रीचा व्यवसाय हा 50 ते 60 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं जातं की त्यांनी डोक्यावर कापडाचे भारे घेऊन बाजारामध्ये जाऊन किंवा हिरालाल चौकामध्ये एक छोटंसं दुकान थाटून तिथून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. नंतर सुरेश कुटे हे त्यांच्या मदतीला आले आणि सुरेश कुटे यांनी या कपड्याच्या व्यवसायापासून नंतर पेंडीचा व्यवसाय सुरू केला. पेंडीच्या व्यवसायातून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की सरकीचा भाव हा देशाचा सरकीचा भाव बीडमधून ठरला जातो किंवा काढला जातो. जो पूर्वी भैंस्यामधून काढला जायचा आता तो बीडमधून काढला जातो. म्हणून त्यांच्या डोक्यात संकल्पना आली आणि 8 वर्षापूर्वी तिरुमला नावाचा ब्रँड उभा राहिला. एखादा ब्रँड उभा करताना त्याच्या पाठीमागे किती ढोर मेहनत घ्यावी लागते. आपले सण उत्सव, आपले नातेवाईकांना द्यावा लागणारा वेळ, कुटुंबाला द्यावा लागणारा वेळ यामध्ये सॅक्रिफाईस करावा लागतो. एखादं मोठं ध्येय जर का गाठायचं असेल तर दिवस रात्र 24/7 मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करण्याची तयारी सुरेश कुटे यांनी दाखवली. अनेक मोठमोठ्या वित्तीय संस्था, नॅशनलाइज बँका त्यांच्या पाठीशी उभा राहिल्या आणि द कुटे ग्रुप मेकिंग मॅनकाइंड हॅपी हे स्लोगन घेऊन तिरुमलाचा ब्रँड बाजारात आला. तिरुमलाने खाण्याच्या तेलासोबतच अनेक वेगवेगळे उद्योग सुरू केले. अलीकडच्या काळात त्यांनी डेअरी प्रोडक्ट्समध्ये देखील पदार्पण केलं होतं. देशातली एकमेव सरकी पेंट त्यांची अशी आहे की ज्याला मान्यता आहे, ज्याला मानांकन आहे. ती सरकी पेंटचा व्यवसाय असेल, खोबरेल तेलाचा व्यवसाय असेल, त्याचसोबत काही मसाल्यांचे प्रॉडक्ट्स असतील, कपड्याचे उद्योग असतील. एवढंच काय पण वेगवेगळ्या 4 व्हीलरला लागणारे गाड्यांचे पार्ट देखील निर्मितीचा उद्योग त्यांनी सुरू केला. 8 वर्षामध्ये सुरेश कुटे यांनी अक्षरशः तिरुमलाचा जो झेंडा आहे तो आटकेपार नेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश देखील आलं. आता माणूस मोठा होताना निश्चितपणे त्याचे व्यावसायिक स्पर्धक निर्माण होतात, व्यावसायिक रायव्हल्स निर्माण होतात, व्यावसायिक दुश्मनी किंवा स्पर्धेमधून येणारी जी काही एकमेकाबद्दलची काय म्हणतात त्याला खुन्नस ही देखील निर्माण होते आणि त्यामुळं मग एकमेकाला अडचणीत आणण्याचे उद्योग होतात. पण बीडच्या कुटे ग्रुपवर गेल्या 2-3 दिवसापासून जे काही आयटीचं सर्च ऑपरेशन चालू आहे त्याला इन्कम टॅक्सच्या भाषेत किंवा अकाउंटच्या भाषेत सर्च ऑपरेशनच म्हणतात. त्यामध्ये जवळपास 25 पोलीस कर्मचारी अधिकारी आणि 75 ते 80 हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी रिलेटेड असलेले अधिकारी कर्मचारी त्यांचा स्टाफ आहे. हा स्टाफ सगळा कोल्हापूरचा आहे. म्हणजे मराठवाड्यातला त्यांचा काहीही संबंध नाही. कोल्हापूरच्या डिपार्टमेंटकडून ही कारवाई सुरू आहे. कारवाई म्हणजे काय तर प्राप्त माहितीनुसार
तिरुमला ग्रुपचं, कुटे ग्रुपचं जे खोबरेल तेल आहे, हेअर ऑइल आहे, त्याचं प्रोडक्शन जेवढं झालं तेवढ्या मधून जो काही पैसा उभा राहिला, जे काही प्रॉफिट झालं, त्यावरचा जो टॅक्स आहे तो भरण्यात आला नाही किंवा त्या बाबतीत टॅक्सच्या बाबतीत काहीतरी गडबड झाली आहे, कागदोपत्री गडबड झाली आहे, अशी माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळाली आणि त्यामुळं त्यांनी तपासणी सुरू केली. आजच्या या IT रेड सारख्याच रेड या मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सुरू आहे. पण त्याची चर्चा झाली का? इन्कम टॅक्सची रेड होणं किंवा इन्कम टॅक्सला सर्च करणं हे तुमच्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी सुद्धा कधी कधी चांगलं असतं. कारण त्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला क्लिअरन्स मिळाला की मग तुम्ही मोठमोठ्या वित्तीय संस्था तुमचं स्वागत करतात. तर हा पार्ट वेगळा आहे. म्हणजे ITचं सर्च ऑपरेशन सुरू झालं आणि कुटेंच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न त्यांच्या स्पर्धक असलेल्या काही लोकांनी केला. आता हे स्पर्धक कोण आहे? तर असं सांगितलं जातं की यामध्ये काही गुजराती कम्युनिटीचे लोक आहेत, यामध्ये काही मारवाडी कम्युनिटीचे लोक आहेत, यामध्ये काही जैन कम्युनिटीचे लोक. ह्या चर्चा आहे, याला आम्ही अधिकृत म्हणत नाही. पण मग ते बीड पासून ते दिल्लीपर्यंतचे लोक आहेत जे उद्योग व्यवसायामधले त्यांचे स्पर्धक आहेत आणि त्यांचा उद्योग बंद पडावा किंवा त्याला डॅमेज व्हावं यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीने ही ITची रेड झाल्यानंतर त्यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. ज्ञानराधामधला पैसा हा तिरुमला ग्रुप मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि त्यामुळं पतसंस्था कधीही बँक करप्ट होऊ शकते, पतसंस्था बंद होऊ शकते. मग जिजाऊ पतसंस्थेसारखी किंवा आदर्श पतसंस्थेसारखी भीक मागण्याची वेळ येईल, हे जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या गेल्या आणि एका अफवेमुळं तब्बल 200 ते 250 कोटी रुपयांच्या विड्रॉल एका दिवसात ज्ञानराधामधून झाल्या. 2,500 कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या एखाद्या पतसंस्थेमध्ये एकाच दिवशी, पतसंस्थाच कशाला, उद्या तुम्ही मी आपण सगळे बीड मधले 1,000 लोक जर का SBI असेल किंवा इतर कुठलीही नॅशनलाइज बँक असेल किंवा ICICI असेल, HDFC असेल, इथल्या सगळ्या खातेदारांनी जर का ठरवलं की आम्हाला एकाच दिवसात सगळे पैसे विड्रॉल करायचे, कुठलीच बँक देऊ शकणार नाही. कारण त्यांना हातावर पैसे किती ठेवायचे याला देखील मर्यादा आहे. मग त्या मर्यादा असल्यानंतर त्या प्रपोर्शनेट मध्ये जर का कस्टमर आले तर त्यांना विड्रॉल दिल्या जाऊ शकतात. एका ठराविक काळानंतर किंवा एका ठराविक वेळेनंतर कुठल्याही वित्तीय संस्थेमधले पैसे, लिक्विड कॅश ही संपते. हा साधा नियम आहे. पण ज्याचे पैसे अडकलेले असतात ना, त्याला भीती असते. आणि ती भीती का निर्माण होते? अनेक चोट्टे उद्योग यापूर्वी झालेले असतात, अनेक जण फरार झालेले असतात आणि त्याच्यामुळं माणूस दूध पोळाल्यावर ताक सुद्धा फुंकून पितो. त्या लोकांचा दोष नाहीये, पण ज्यांनी अफवा पसरवली ना त्या लोकांचा हेतू चांगला नव्हता. त्यांना कुटेंना बर्बाद करायचं होतं, कुटेंचा साम्राज्याला कुठंतरी सुरुंग लावायचा होता. आता त्याचं कारण काय? तर कुटे यांचा 8 वर्षातला प्रवास किंवा तिरुमला ब्रँड बाजारात आल्यानंतर कुटेंकडं मोठमोठ्या ऑडी गाड्या आल्या, कुटेंकडं म्हणजे मोठमोठी वाहनं आली, अगदी BMW काय किंवा इतर जी काही महागडी वाहनं आहेत ती त्यांच्याकडे आली. त्यांचं साम्राज्य उभं राहिलं, हजारो कोटींचा व्यवसाय उभा राहिला. पण सुरेश कुटे जमिनीवरच होते. मग असं असताना तो माणूस कुठंच अडचणीत येत नाही म्हणल्यानंतर त्याला अडचणीत आणण्यासाठीचा एक उद्योग म्हणून ज्ञानराधाबद्दल अफवा पसरवली गेली. बरं, सुरेश कुटे यांना जर का पैसेच द्यायचे नसते किंवा त्यांना जर का काहीतरी गडबड घोटाळाच करायचा असता तर त्यांनी अगदी शेवटी रात्री मला वाटतं 10 वाजेपर्यंत त्यांच्या पतसंस्थेमधून विड्रॉल सुरू होत्या आणि प्रत्येक माणसाला कॅश जर का नसेल तर RTGS केलं जात होतं. मग ज्या लोकांची एवढी नियत साफ आहे ती लोक गडबड करतील. एक IT रेड त्यांच्या इतर प्रतिष्ठानावर होते आणि त्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नसलेल्या पतसंस्थेमधून मोठ्या प्रमाणात विड्रॉल करून त्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग केला जातो. अशा छोट्या घटनांमुळे सुरेश कुटे अडचणीत येण्याची परिस्थिती आज तरी राहिलेली नाही. त्यांच्या जागेवर दुसरा एखादा जर का पतसंस्थेवाला असता तर त्याने आतापर्यंत फरार झाला असता, परागंदा झाला असता किंवा सुसाईडही केलं असतं.
पण हे कुटेंच्या बाबतीत होणार नाही. पण यामध्ये ही अफवा पसरवली कुणी, त्याचा नेमका उद्देश काय होता याचा सुद्धा शोध लागणं गरजेचं आहे. कारण की एक अफवा, पोलीस प्रशासन, गृह विभाग नेहमी हे सांगतं की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवांना बळी पडू नका. एक अफवा अख्खी गावाच्या गावं उद्ध्वस्त करायला, दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करायला कारणीभूत ठरते. आज एक अफवा ज्ञानराधाचा वटवृक्ष उलथवून टाकण्यासाठी म्हणून वापरली गेली. तो वटवृक्ष संपणार नाही, उलथणार नाही हे निश्चित आहे. कारण की सुरेश कुटे यांचे बीडमध्ये 3 ते 4 प्लांट आहेत. जवळपास त्या प्लांटसाठी त्यांच्या ताब्यात त्यांनी 40-50 एकर जमीन त्यांच्याकडे आहे. त्यांचा गंगापूरला जो प्लांट आहे तिथं जवळपास 100 ते 125 एकरवर त्यांचं साम्राज्य उभं आहे. फलटणला त्यांचा डेअरीचा प्लांट आहे. तिसगावला त्यांचा डेअरीचा प्लांट आहे. याशिवाय इतर भागामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक या भागामध्ये मोठमोठी कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. म्हणजे ज्या माणसाची तिरुमाला या नावाने 300 ते 500 एकर जमीन ज्याने विकत घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आपलं साम्राज्य उभं केलंय, तो 200-500 कोटी रुपये घेऊन फरार होऊन आपल्या नावाला बट्टा कशाला लावेल हो. पण ह्याचा विचार ज्याचे पैसे असतात ना तो कधीच करत नाही. आणि याच संधीचा फायदा सुरेश कुटेंच्या विरोधकांनी घेतला असं म्हणायला हरकत नाही. आता सुरेश कुटेंना ते ठराविक जातीचे, मराठा जातीचे आहेत म्हणून बदनाम केलं जातं अशी देखील चर्चा आहे. त्यात काहीही तथ्य नाहीये. सुरेश कुटे यांचं वाढत असलेलं साम्राज्य, सुरेश कुटे यांच्याकडं जमा होत असलेलं मनुष्यबळ, ते लोकांना देत असलेला आधार हा अनेकांना पाहवला नाही, अनेकांच्या डोळ्यात खुपला. आणि त्यामुळंच सुरेश कुटेंना कुठंतरी डॅमेज करण्यासाठी एका अफवेचा वापर केला गेला. आम्ही अफवा हे वारंवार एवढ्यासाठी सांगतोय की त्यांनी एकाही ठेवीदाराला किंवा एकाही ग्राहकाला पैसे द्यायला नकार दिलेला नाही. ते पैसे देत आहेत आणि ते पैसे देत आहेत म्हणूनच त्यांचा व्यवहार क्लिअर आहे असं समजायला हरकत नाही. आज तरी कुटेंची ही जी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यामध्ये थोड्या फार प्रमाणात त्यांचे विरोधक किंवा त्यांचे जे व्यावसायिक दुश्मन आहेत ते सक्सेसही झाले असतील. पण बीड सारख्या भागामध्ये जिथं कुसळही उगवत नव्हतं, जो कायम मागासलेला जिल्हा म्हणून ज्याची चर्चा व्हायची, त्या जिल्ह्यामधून, त्या शहरामधून एखादा जर का व्यक्ती, मराठी माणूस जर का मोठा होत असेल, तो जर का साता समुद्रापार जाऊन आपल्या उद्योग व्यवसायाचे झेंडे गाडत असेल, तर त्याला आम्हा बीडकरांचं कर्तव्य आहे की आम्ही त्याला सहकार्य केलं पाहिजे. सुरेश कुटेंच्या पाठीशी बीडकरांनी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. बीडकर उभा देखील राहिलेले आहेत. काही लोकांनी हा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही. कुटेंचा जो काही वारू आहे तो असा चौकूर उधळत राहो आणि केवळ 2-4 ब्रँड पुरतं किंवा 10-12 ब्रँड पुरतं लिमिटेड न राहता कुटेंनी भारतासह विदेशातही फॅक्टरीज उभा कराव्यात आणि त्यामध्ये आम्हा बीडकरांना सांगायला अभिमान वाटेल की हा आमचा बीडचा ब्रँड आहे. त्यामुळं नागरिकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानराधा आणि कुटे किंवा ज्ञानराधा आणि तिरुमला हे 2 वेगळे ब्रँड आहेत. मालक एक आहे, चालक एक आहे, पण त्याची नियत साफ आहे. त्यामुळं तुमच्या पैशाला काहीही अडचण येणार नाही. हे आम्ही खात्रीपूर्वक एवढ्यासाठी सांगतो की आतापर्यंत त्यांचा व्यवहार आम्ही पाहिलेला आहे. आणि एका सर्च ऑपरेशनमुळं एखाद्या व्यक्तीचं सगळं औद्योगिक करिअर जर का पणाला लागणार असेल तर ते चूक आहे. त्यामुळं ज्ञानराधा आणि कुटे ग्रुपवर सुरू असलेलं सर्च ऑपरेशन या 2 वेगवेगळ्या गोष्टी हे लोकांनी लक्षात घ्यावं एवढीच आम्हाला सांगायचंय. कुटे ग्रुपच्या बाबतीत आणखीही काही जर का माहिती प्राप्त झाली तर ती आम्ही आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.